मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एकदम जबरदस्त तुम्हा सगळ्यांना आवडणारी आणि जेव्हा पण तुम्ही रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जाताना ही रेसिपी नक्की मागवता आणि एकदम आवडीने खाता ती रेसिपी म्हणजे अंडा मक्खनवाला आहे की नाही। एकदम जबरदस्त आणि टेस्टी रेसिपी। आज आपण हीच रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी बनवायची ना ती आपण बघून घेऊयात आणि त्याचबरोबर मस्त क्रीमीदार असा मक्खनवाला मसाला कसा तयार करून घ्यायचा हे पण बघून घेऊयात। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलेले, म्हणजे 1% लोकांनी फक्त चॅनलला सबस्क्राईब केलेले, त्यामुळे फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो सगळ्यात आधी मी कढई चांगल्या प्रकारे तापवून घेतो, त्यासाठी गॅस चालू करून घेतलेला आहे। एकदा का कढई चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल पण चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। आता एकदा का तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असं गरम झालं ना, आता यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आहेत। 2 मीडियम साईजचे कांदे मी चांगले लांब लांब कापून घेतलेले आहेत, हे कांदे यामध्ये टाकून घेतो। आता या कांद्याला चांगल्या प्रकारे 1 ते 2 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। कांद्याचा कच्चेपणाचा जो वास असतो ना तो निघून गेला पाहिजे आणि कांदा चांगला मऊ पडला पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, कांद्याला चांगल्या प्रकारे मी परतून घेतलेलं आहे। 1 ते 2 मिनिट झालेले आहेत। कांदा चांगला मऊ पडलेला आहे आणि त्याचबरोबर कांद्यामधला जो कच्चापणा असतो ना तो पण निघून गेलेला आहे। आता त्याचा वास वगैरे आता येत नाही आहे जास्त। कांद्याला चांगल्या प्रकारे परतून झाल्यावर ना आता यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे। 3 मीडियम साईजचे टोमॅटो मोठे मोठे कापून घेतलेले आहेत, हे टोमॅटो यामध्ये मी टाकून घेतो। आता मी यामध्ये खडे मसाले टाकून घेतोय, त्यामध्ये चक्री फूल आहे, वेलची आहे, दालचिनी आहे आणि तमालपत्र आहे, हे सगळे खडे मसाले यामध्ये टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये लसूण टाकून घेतोय। आता यामध्ये 7-8 काजू टाकून घेतो। त्याचबरोबर यामध्ये मी कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतोय, मऊदार अशा काड्या आहेत या, अर्धी वाटी यामध्ये टाकून घेतो। त्याचबरोबर यामध्ये 3 हिरवी मिरची आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये बॅडगी मिरच्या टाकून घेतोय। 5-6 टाकून घ्यायच्या किंवा 4 टाकून घ्यायच्या। आता या सगळ्यांना अगदी 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर। यामध्ये टाकलेला कोथिंबीर, टोमॅटो आणि मिरची वगैरे जे टाकलेत ना चांगले मऊदार असे शिजले पाहिजेत तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। कांद्याबरोबर टाकलेला कोथिंबीर, मिरची वगैरे थोडंसं मऊ पडलं ना, आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। अगदी 1.5 ते 2 ग्लास यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकून झालं की चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना, आता यावरती झाकण लावून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे याला शिजवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो 20-1 मिनिट झालेले आहेत, आता वरचं झाकण काढून घेतो। तर मित्रांनो इथं बघू शकताय पाणी जे आहे ना चांगल्या प्रकारे आटलेलं आहे आतून आणि कांदा टोमॅटो वगैरे जे आपण टाकलं होतं ना ते पण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे, चांगलं मऊदार असं शिजलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकताय कांदा टोमॅटो आणि ज्या मिरच्या वगैरे टाकलेत ना ते पण चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत। तर मित्रांनो आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा जो मसाला आहे ना संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मग आपल्याला मिक्सरला लावून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर हे बघा मित्रांनो, आपला मक्खनवाला जो आहे ना त्याची जी ग्रेव्ही आहे मस्तपैकी आपली रेडी झालेली आहे। एकदम मऊदार आणि बारीक आपली मसाल्याची पेस्ट रेडी झालेली आहे। तर हे बघा, तर अशा पद्धतीने आपला मक्खनवालाची जी मसाला पेस्ट आहे ना तयार करून घ्यायची। आता मित्रांनो मी परत तीच कढई चांगल्या प्रकारे गरम करून घेतो, चांगलं कडकडीत असं। एकदा का कढई चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे 3 ते 4 चमचे। त्या बटरबरोबर 2 चमचे तेल पण टाकून घ्यायचं आहे, म्हणजे बटर करपणार नाही, जळणार नाही। एकदा का बटर आणि तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं हळद पावडर टाकून घ्यायची। आता यामध्ये आपला मक्खनवालाचा जो मसाला तयार करून घेतला होता ना तो यामध्ये टाकून घ्यायचा। आता मित्रांनो या ग्रेव्हीला ना चांगल्या प्रकारे बटर आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। ऑलरेडी आपण यामध्ये कांदा टोमॅटो जे होते ना चांगलं शिजवून घेतलेलं आहे सगळ्यात आधी, तर त्यामुळे ग्रेव्हीला जास्त आता शिजवायची किंवा परतण्याची काही गरज नाही आहे। आता मित्रांनो मी काय करतो, ही जी ग्रेव्ही आहे ना दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेतो। आता ह्या गॅसवरती एक पॅन ठेवून घेतो, पॅन चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। एकदा का पॅन चांगल्या प्रकारे गरम झाला ना, 2 चमचे बटर यामध्ये टाकून घेतो, त्याचबरोबर 1 चमचा तेल यामध्ये टाकून घेतो। आता मी यामध्ये अगदी थोडंसं कसुरी मेथी टाकून घेतोय
कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर आता अंडं जे आहे ना अशा प्रकारे थोडंसं कट करून घेतो अंड्याला आणि हे अंडं यामध्ये टाकून घेतो. 4 अंडी घेतलेले आहेत, अशा पद्धतीने कट करून घेतो आणि हे 4ही अंडी यामध्ये टाकून ना एक अर्ध्या मिनिटासाठी चांगल्या प्रकारे टॉस करून घेतो. अंडी जे आहेत ना सगळीकडून चांगल्या प्रकारे थोडंसं टॉस करून घेतो, म्हणजे कसुरी मेथीचा जो टेस्ट असतो ना त्या अंड्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरेल आणि अंड्याला चांगला टेस्ट पण येईल. हा 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 मस्त असा वास सुटलेला आहे. कसुरी मेथीचा जो वास येतो आहे ना बटर बरोबर एकदम मस्त येतो आहे आणि त्यामध्ये अंडी भाजल्यामुळे ना अंड्याला पण एकदम मस्त असा टेस्ट येईल. ओके, तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी अंडी जे आहेत ना टॉस करून घेतलेले आहेत. हे बघा मित्रांनो ग्रेव्ही जे आहे ना चांगल्या प्रकारे परतून रेडी झालेलं आहे, चांगलं घट्ट झालेलं आहे आणि मस्त क्रीमी पण झालेलं आहे. यामध्ये काजू वगैरे टाकल्यामुळे ना मस्त क्रीमी झालेलं आहे. आता बटरमध्ये टॉस केलेले जे अंडे होते ना यामध्ये टाकून घ्यायचे आणि सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वगैरे टाकून घेऊ शकता, ग्रेव्ही थोडीशी पातळ हवी असेल तर. हा 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 मस्त असा वास येतोय बटरचा, कसुरी मेथीचा आणि जे मसाले यामध्ये टाकलेत ना त्यामुळे पण एकदम मस्त असा वास येतोय. ग्रेव्ही जे एकदम छान घट्ट झालेले आणि त्याचबरोबर क्रीमी झालेले. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा आपण यामध्ये सॉल्टेड बटर यूज केलेलं आहे, त्यामुळे मीठ जे टाकताना अगदी थोडंसं टाकून घ्या. आता मीठ टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. हो 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 मस्त असा कलर आलेला आहे, छान क्रीमी झालेलं आहे ग्रेव्ही. तर मित्रांनो तुम्ही पण अशा पद्धतीने मस्तपैकी तुमच्या घरी एग मक्खनवाला तुम्ही तयार करू शकता, म्हणजे अंडा मक्खनवाला तुम्ही तयार करू शकता. एकदम साधं सोपं आहे, तुम्ही बघितलेलं असाल आता. मसाला वगैरे बनवणं अगदी सोपं आहे, घरच्या मसाल्यामध्येच तयार होतं. जास्त काय बाहेरून असं स्पेशल मसाले वगैरे आणायची काही गरज नाही आहे तुम्हाला. मग काय मित्रांनो कसा झाला अंडा मक्खनवाला? एकदम मस्त झालं की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झाला आहे आणि यामध्ये बटर वगैरे टाकून घेतल्यामुळे ना त्याचा वास जो येतोय ना तो एकदम जबरदस्त येतोय बटरचा. आणि तुम्ही ग्रेव्ही पण बघितलेला असाल, एकदम मस्त मलईदार असा झालेला आहे. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात ना त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत.